कुस्तीपटू अमन सेहरावतनं कांस्य पदक जिंकलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचा षटकार ठोकलाय। मात्र अमनच्या या ब्रॉन्झ मेडलसाठी अपात्र ठरण्याची सुद्धा शक्यता होती, कारण त्याचं वजन तब्बल 4.5 किलोनं वाढलं होतं। मात्र अमनने त्यावर मात करत वजन तर कमी केलंच आणि भारताला पदकही मिळवून दिले। पाहुयात पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं। भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलं 6वं पदक। 57 किलो वजनी गटात अमननं ब्रॉन्झ मेडलची कमाई केली। मात्र अमनच्या या ब्रॉन्झ मेडलमागे त्यानं विनेश फोगाट प्रकरणातून घेतलेला धडा कामाला आला। सेमीफायनलमध्ये अमनला पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे ब्रॉन्झ मेडलसाठी त्याची पुढची मॅच होणार होती। मात्र मॅच आधी जेव्हा वजन करण्यात आलं तेव्हा अमनचं वजन 4.5 किलोग्रॅम जास्त भरलं। अमन 57 किलो वजनी गटात खेळतो आणि त्याचं वजन झालं होतं 61 किलो 50 ग्रॅम। ब्रॉन्झ मेडलच्या मॅच आधी अमनच्या हातात फक्त 10 तास बाकी होते। 4.5 किलोग्रॅम वजन कमी केलं नसतं तर विनेश फोगाटप्रमाणे अमनही अपात्र ठरला असता। मग सुरू झाली अमनची 10 तासांची वजन कमी करण्याची लढाई। सलग 10 तास अमननं वजन कमी करण्यासाठी घाम गाळला। अमन सेहरावतनं 1.5 तास मॅटवर कुस्ती खेळण्याचा सराव केला। घाम येऊन वजन कमी होण्यासाठी 1 तास गरम पाण्यानं आंघोळ केली। मध्यरात्री 12:30च्या सुमारास अमन जिममध्ये आला। ट्रेडमिलवर 1 तासभर क्षणाचीही उसंत न घेता धावला। जास्त घाम येऊन वजन कमी करण्याची योजना यामागे होती। त्यानंतर अमननं अर्धा तासाचा ब्रेक घेतला। मग अमन 5-5 मिनिटांच्या सौनाबादच्या सत्रात सहभागी झाला। एवढं सर्व करूनही अमनचं वजन 900 ग्रॅम जास्त दाखवत होतं। अमनच्या प्रशिक्षकांनी मग त्याचा मसाज करून घेतला। त्यानंतर अमनला हळूहळू जॉगिंग आणि वेगानं धावण्याच्या सूचना दिल्या। अमनचं वजन तोपर्यंत 56 किलो 90 ग्रॅमवर आलं, जे वजन मर्यादित वजनापेक्षा 100 ग्रॅम कमी होतं। अमननं त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायलं। एवढा घाम गाळल्यानंतर आणि थकल्यानंतरही त्यानं झोप टाळली। अमन सेहरावतचे प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांनी अमन सेहरावतचं वजन कमी करण्याचा विडा उचलला। अमननंही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करत 10 तासात 4 किलो 60 ग्रॅम वजन कमी केलं। त्यानंतर मग ब्रॉन्झ मेडलवर आपलं नाव कोरत भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेताही ठरला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।